अजब रमा राघवची जोडी। मी पुन्हा एकदा सांगतो, कुणालाही पाठीशी घालू नका। काका नमस्कार करते। सुखी राहा। चला येतो, सगळ्यांनी काळजी घ्या आणि काही लागलंच तर मग माधव आहेच। कार्तिकेय हाँ हो आबा। हो चला बॅग हे काय काढलं गजाननाने नवीनच। इथे आपण रमा आणि राघवला एकत्र आणायचा प्रयत्न करतोय आणि हा घर सोडायची भाषा करतो। कुठे आणि किती पुरे पडायचं आणि ह्या सगळ्याचा राघवावर काय परिणाम होतोय हे कोणाच्या लक्षातच येत नाहीये। गिरीश, रमा नाश्ता नको म्हणते। का तुला भूक नसायला काय झालं? बाबा अहो काल रात्रीही रमाताई नीट जेवलेली नाहीये। हो ना रे राजू? हो ना। अहो नीट काय अजिबातच नाही जेवल्या, 2 घास खाल्ला आणि पटकन उठल्या। गिरीश, ती राघव मध्ये किती गुंतली आपल्याला माहिती आहे ना। तिचं तिलाच त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील पवित्रा। तिने बाहेर पडावं असा विचार करण्यापेक्षा तुम्ही एकदा त्यांच्या नात्याचा परत विचार करा ना प्लीज। हे कसं शक्य? आज रमाची ही जी काही अवस्था आहे ना ती त्या पुरोहित फॅमिलीमुळेच। रमाचं हे जे काही अपब्रिंगिंग झालंय त्यातलं काहीही तिला त्या घरात मिळणार नाही। इनफॅक्ट ती त्या घरात सुखाने जगूच शकणार नाही। काय बोलताय तुम्ही हे लावण्याताई? रमाचं राघववरती प्रेम आहे हे आपल्याला विसरून नाही चालणार। तरी तिला ते विसरावंच लागेल आणि तेच तिच्यासाठी योग्यही असेल। एक्झॅक्टली। पवित्रा, राघव चांगला मुलगा आहे याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही, पण गजानन गुरुजी ज्या पद्धतीने वागलेत ना माझ्याशी ते अत्यंत चूक आहे आणि म्हणून त्या घरात रमाला पाठवून तिचं आयुष्याचं नुकसान नाही करायचं आहे मला। तिच्या भविष्याशी मी कुणालाही खेळू देणार नाहीये आणि माझा निर्णयही बदलणार नाहीये। मी इथे नसताना कोणी मी सांगितल्याप्रमाणे वागलं नाही तर मी परत या घरात पाऊल ठेवणार नाही। मी तिथूनच संन्यास घेईन। असं वचन का दिलं आबांना? खूप मोठी चूक केली आहे मी। आबा आणि रमा यांच्यापैकी कोणाला तरी एकाला निवडावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला। यापुढे तुमच्या घराचा उंबरठा माझी मुलगी ओलांडणार नाही। परत या घरात पाऊल ठेवणार रमा तुमची सून कधीही होऊ शकत नाही। मी अशा ठिकाणी जाईन की तिथला ठाव ठिकाणा तुम्हाला लागणार नाही। अरे राघवा, अजून उठला नाहीस कसा? 8 वाजून गेले। काय होतंय? डोकं दुखतंय का? चहा घे। किती अस्ताव्यस्त करून ठेवलेस खोली। नाही तुझी अवस्था आहे की फार वाईट वेगळी नाहीये म्हणा। चल उठ पटकन, आवर जरा, म्हणजे तरतरी ये। डोकं जरा जड झालं होतं म्हणून पडलो होतो। मी एक काम करते, शालिनीला सांगते तुझ्या आवडीची उकड कर म्हणून। 1 घास खाल्लास ना की एकदम मस्त वाटेल तुला बघ। काही खायला नको, मला ऑफिसलाही जायचं नाही। आधी तसंही सामान लावण्यासाठी सुट्टी घेतलीच होती ऑफिसमधून, ती वाढवतो अजून 2 दिवस। राघवा, अरे रमा, डॅड, बा बस खाली, बस आधी। हे घे, नाश्ता करून घे। मला नको। लेट तर धरशील आता।
प्लीज. रमा, बाळा, न खाता राहून कसं चालेल? मी तुझ्यासाठी पोह्यांची प्लेट खालून वर घेऊन आलो की नाही. थोडा तरी खाऊन घे बाळा. डॅड, मी एकदा म्हणाले ना मला नको. प्लीज फोर्स करू नकोस. बस रमा, बस. तुझा माझ्यावरही विश्वास नाहीये का बाळा? मी तुला सांगतोय ना परोपरीने की ते घर तुझ्यासाठी योग्य नाहीये. तुझ्यासाठी जे घरच योग्य नाही त्यातल्या मुलावरच्या प्रेमाखातर आयुष्य पणाला लावायची गरज नाहीये. आयुष्याची वाट लावून नाही घ्यायची बाळा त्यासाठी. माझा ऐकतो. तू उद्यापासून आपलं ऑफिस जॉईन कर. म्हणजे निदान कामाला सुरुवात केलीस ना तिथे की या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसायला तुझ्याकडे वेळही उरणार नाही. कळतंय का तुला मी काय सांगतोय ते? पण एक गोष्ट मात्र नक्की, यापुढे राघवला तू कधीही भेटणार नाहीयेस. तुला त्याला विसरावंच लागेल. गिरीश, आय थिंक यू राईट. मलाही तुझं बोलणं पटलंय. इनफॅक्ट व्हॉट आय वॉज थिंकिंग की आपलं बंगलोर ऑफिसचं CEO रिझाईन करतोय. सो इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर अस. आपण जर रमाला त्या ऑफिसमध्ये पाठवलं तर. बस, हे असले प्रयत्न करत राहू नका. ममा, तू या आधी सुद्धा मला आणि राघवला दूर करायचा प्रयत्न केलाय, पण ते अनसक्सेसफुल झालेत हे विसरतीयस तू. मी आणि राघव एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार आहोत. इज दॅट क्लिअर? आई, पालकाची भाजी करू. आई, अहो कसला विचार करताय? कसला विचार करणार शालिनी? कसं हसतं खेळतं घर होतं ना ग आपलं. काय होऊन बसलंय आता? राघवाची अवस्था तर बघवत नाही अगदी. या सगळ्याचा मलाही खूप त्रास होतोय, पण ह्यांना न दुखावता ह्यातून मार्ग कसा काढायचा तेच कळत नाहीये. तिकडे रमाचेही काही कमी हाल होत नसतील. खरं तर गिरीशरावांच्या येण्यावर या दोन्ही मुलांनी खूप आशा लावली होती. आता बघा ना, त्यांच्या येण्याने परिस्थिती सुधारली नाही तर अजूनच बिघडली. आता यावर कसा मार्ग काढायचा आहे? पर्याय शोधायलाच लागेल शालिनी. जसा प्रत्येक शापाला उशाप असतो ना, तशी प्रत्येक अटीला पळवाट असते. आणि गजाननाच्या अटीची पळवाट आपल्याला शोधलीच पाहिजे आपल्या मुलांसाठी, आणि त्यांना या दुःखातून बाहेर काढू. राघव, अरे कुठे आहेस तू? मी कधीपासून तुझ्या फोनची वाट बघते. ते घरात बरंच सामान लावायचं बाकी आहे, तेच करत होतो. मग झालंय ना आता ते? मग मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये. रमा, अगं मी म्हणालो ना बरंच काम बाकी आहे, मला नाही येता येणार भेटायला. तरी सुद्धा तू भेटायला ते सगळं नंतर कर. राघव, मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. रमा, तू नको ना उगाच हट्टीपणा करूस. मला खरंच नाही ग भेटता येणार आज. राघव, अरे तू मला अवॉइड करतोस का? राघव, 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 मला सांग ना काय झालंय. बोल ना माझ्याशी प्लीज. रमा, मी आबांना वचन दिलंय. वचन? कसलं वचन? ते नसताना त्यांच्या मनाविरुद्ध काहीच घडणार नाही. तुला भेटणं त्यांच्या मनाविरुद्धच असेल ना, मग कसं भेटू मी तुला? राघव, अरे तू असं वचन देऊच कसं शकतो त्यांना? म्हणजे तू मला तर कधीच भेटणार नाहीयेस का? नाही रमा, अगं असं होत कसं होईल? मग मला आत्ताच्या आत्ता भेट. मला काही माहित नाही, मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. प्लीज जरा समजून घे ना मला, प्लीज. हे बघ, आबा येईपर्यंतचाच प्रश्न आहे फक्त. मला माझा शब्द पाळायला हवा रमा. मला माफ कर, मी नाही भेटू शकत तुला.